राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। नमस्कार, माझं नाव माया समाधान रणदिवे, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते। गेले 3 वर्ष सांगोल्यामध्ये आपलं ऑफिस आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचं। या संघटनेचं ध्येय आहे की महिलांना मदत करणे। एखाद्या महिलावर जर अन्याय झाला तर आमची संघटना पूर्ण आमची टीम त्या महिलेला मदत करायसाठी जाते आणि समाजातल्या जे अंधश्रद्धा आहेत, वाईट रूढी आहेत, त्यांच्यावर आपली संघटना काम करते आणि जिथे अन्याय आहे तिथं प्रामुख्याने आपली महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना प्रामुख्याने तिथे पुढे जाते। आता विषय असा आहे की जो 24 तारखेला लवचिक सेनेनं मोर्चा काढला आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार भेटावा आणि शासकीय केंद्र सरकारकडे जे मातंग समाजासाठी ज्या मागण्या आहेत, विविध मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण व्हावा। कारण ह्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे पूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या मागण्या म्हणजे प्रत्येकाला पटण्यासारख्या आहेत। त्यांनी काय असं मागणी केली नाही की जे बाबा फक्त त्यांच्या स्वतःसाठी आहेत। ह्याचा फायदा सर्व समाजाला आणि इतर लोकांना सुद्धा होणार आहे आणि त्यांचं मत जे आहे की भारतरत्न पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भेटावा, हे आम्हाला महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं सर्वांना मान्य आहे। याच्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली। त्यांना मी विचारलं की असं आपण केलं तर तुमची काही ह्यात हरकत आहे का। माझे जे पदाधिकारी आहेत, सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत, सांगोला तालुका अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, महाराष्ट्र सचिव आहेत, यांनी सर्वांनी आम्ही बैठक घेतली आणि त्यातून निर्णय घेतला। आमच्या ज्या महिला तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आणि उप तालुका अध्यक्ष आहेत आणि विविध जे कार्यकर्ते आहेत ज्या पदावर आहे सांगोला तालुक्याच्या, सगळ्या महिलांनी सांगितलं की ह्यांचे जे प्रश्न आहे आणि ह्यांच्या जी मागण्या आहेत त्या योग्य आहेत आणि आपण ह्यांना सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे। म्हणून आम्ही महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेतर्फे माझी टीम 400-500 महिला आहेत माझ्या टीममध्ये। पूर्ण महिला आम्ही मोठ्या संख्येने जेंट्स व महिला दोन्ही मिळून संघटनेचा पाठिंबा देणार आहे आणि हे आम्ही जाहीर करत आहोत। प्रश्न आहे की प्रशासन वाळू देत नाही घरकुलाला, तर त्या बाबतीत तुमचा काय असणार आहे? नाही, आम्ही गेल्यापर्यंत सुद्धा मी त्यांच्या मोर्चात होते। त्यांचा विषय होता की जे घरकुलधारक आहेत त्यांना वाळू भेटत नाही, वाळूवर बंदी होते। जर वाळूच नसेल तर घर बांधायचं कसं? मग ती घरं पेंटिंग पडतात। मग कसं ज्याची परिस्थिती नाही तो काय करतो, ते घर अर्ध सोडतो आणि ही मागणी माझ्या मताने आणि संघटनेच्या वतीने पण योग्य